तिसरा अध्याय श्लोक क्रमांक 40. इंद्रियाणि मनोबुद्धि तस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रियाणि मनोबुद्धि तस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रियाणि मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानम् उच्यते. एतैः विमोहयति एषः ज्ञानम् आवृत्य देहिनम्. अलगा बघा आता विषय हा चालू आहे की मनुष्याची इच्छा नसताना सुद्धा मनुष्याला पाप करायला लावणारा हा कोण आहे? काम आहे. काम म्हणून आता मला ती आठवणं, कामाला लोभाला पापाचा बाप म्हणतात. काय म्हणतात? त्या शतकोटीमध्ये एक कथा आलेली होती की काम लोभ हा काय आहे? पापाचा बाप आहे. पापाचा बाप म्हणजे पापाला जन्म देणार आहे. पाप तोच करायला लावतो मनुष्याला. पाप करण्यामध्ये प्रवृत्त कोण करतो? काम. आणि हा काम अतिशय खदाड आहे. आणि हा आपलं ज्ञान काय करतो? आपण टाकतो वैरी, आपला वैरी. आणि आता राहतो कुठं हा काम? त्या कामाला आश्रय कोण देतं? आपल्याच ठिकाणी राहतो, पण नेमकं कुठं राहतो? शरीरात. त्याचा आश्रय म्हणजे कोणाचा आश्रय देतो? काम. ते आता या श्लोकात सांगतात बघा. इंद्रियाणी, हे सर्व इंद्रिय त्याला आश्रय देतात. कोण? इंद्रिये. मनः, मन. आणि बुद्धी. आणि कोण? बुद्धी. इंद्रिये, मन आणि बुद्धी अस्य अधिष्ठानम उच्यते. या कामाचे अधिष्ठान म्हणून सांगितल्या जाते. अधिष्ठान म्हणजे आश्रयस्थान. इथं अधिष्ठान शब्दाचा काय घ्यायचा? आश्रयस्थान. मन, इंद्रिये, मन आणि बुद्धी हे अस्य म्हणजे या कामाचे अधिष्ठान म्हणजे आश्रयस्थान उच्यते म्हणजे म्हटल्या जातात. लक्षामध्ये सांगितल्या जाते. आश्रयस्थान म्हणून सांगितलं जातं. येशः, दिसलं का? येशः म्हणजे हा काम. एतैहि म्हणजे यांच्याद्वारा. कुणाच्या द्वारा? या इंद्रियांच्या द्वारा, मन बुद्धीच्या द्वारा. काय करतो ह्या सर्वांच्या द्वारा? ज्ञानम आवृत्य, ज्ञानाला झाकून, देहिनम विमोहयति, देहामध्ये राहणारा जो देही म्हणजे जीव, त्या जीवाला विमोहयति मोहित करतो. कोण? काम.
या इंद्रियांच्या द्वारा ज्ञान झाकून टाकतो आणि या जीवात्म्याला तो काय करतो, मोहित करतो. येशः हा का ज्ञानाला झाकून येतही देहिनम मोहयती, या इंद्रियांच्या द्वारा जीवात्म्याला तो काय करतो, मोहित करतो. आलं का लक्षामध्ये? अजून सांगायचं का पूर्ण? इंद्रियाणि मनः बुद्धिः अस्य अधिष्ठानम उच्यते. इंद्रिये, मन आणि बुद्धी या कामाचे अधिष्ठान म्हणून सांगितले जाते. लक्षामध्ये? येशः आणि हा काम, येतैहि ज्ञानम आवृत्य, या इंद्रियांच्या, मनाच्या आणि बुद्धीच्या द्वारा ज्ञानम आवृत्य, ज्ञानाला झाकून, ज्ञानाला आच्छादित करून, देहिनम विमोहयती, जीवात्म्याला तो काय करतो, मोहित करतो. तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भगतर्षभ पाप्मानं प्रजहिहेनं तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भगतर्षभ पाप्मानं प्रजहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनं तस्मात् त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भगतर्षभ पाप्मानं प्रजहिहेनं ज्ञानविज्ञाननाशनं पदच्छेद बघा. तस्मात् त्वं इंद्रियाणि आदौ नियम्य भगतर्षभ पाप्मानं प्रजहि हि एनं ज्ञानविज्ञाननाशनं. आलं का पदच्छेद? आता अगोदर काय घ्यायचं सांगा बरं. तस्मात्, अगोदर काय घ्यायचं? तस्मात् म्हणून भगतर्षभ, हे भरतश्रेष्ठ अर्जुना. भरतश्रेष्ठ अर्जुना म्हणजे भरत वंशामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना. लक्षामध्ये? हे भरतश्रेष्ठ म्हणजे हे अर्जुना, त्वं तू आदौ, आदौ दिसलं कुठे? अगोदर इंद्रियाणि नियम्य, इंद्रियांचं नियमन करून, येनं ज्ञानविज्ञाननाशनं पाप्मानं त्वजहि, ह्या येनं म्हणजे काय? या ज्ञानविज्ञाननाशनं, ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या, पाप्मानं पापी असणाऱ्या कामाला काय कर? प्रजहि. प्रजहि म्हणजे तू काय कर? त्यांचा त्या कामाचा त्याग कर किंवा त्या कामाला मारून टाक, नष्ट करून टाक. लक्षामध्ये? जही, जही म्हणजे त्याग कर किंवा त्याला नष्ट कर. अजून सांगायचं का? तस्मात्, अरे वरच्या श्लोकात काय सांगितलं? या कामाला असणं हे इंद्रियच आहे आणि हा काम आहे ना, या इंद्रियाच्याच द्वारा आपलं ज्ञान आच्छादित करतो आणि जीवाला काय करतो? मोहित करतो. म्हणून अगोदर तू या इंद्रियांचं नियमन कर. तू अगोदर काय कर? या इंद्रियांचंच नियमन कर आणि इंद्रियाचं नियमन करून मग कामाकडे बघ. म्हणजे या कामाला आश्रय कोणी दिलाय? आपला शत्रू कोण आहे? काम. आणि त्या कामाला आश्रय कोणी दिलाय? मग ज्याने आश्रय दिला त्याच्याकडे बघ ना. शत्रूला आश्रय देणार असलो कोण असतो? म्हणून त्या इंद्रियाकडे बघायचं.
इंद्रियांचं नियमन करायचं, बांधून टाकायचे इंद्रिय, मोकळे नाही सोडायचे. आणि इंद्रियाचं नियमन करून मग ज्ञानाला नष्ट करणारा आणि विज्ञानाला नष्ट करणारा हा जो काम, या कामाला मारून टाकायचा. कळलं? ते सांगतात. तस्मात म्हणून भरतर्षभ, हे भरत श्रेष्ठ अर्जुना, त्वम तू आदौ अगोदर इंद्रियाणी नियम्य, इंद्रियांचं नियमन करून एनम ज्ञान विज्ञान नाशनम पापमानम त्वजहि, या ज्ञान आणि विज्ञानाला नष्ट करणाऱ्या या पापी असणाऱ्या कामाला तू काय कर, नष्ट कर किंवा त्याग कर. कामाचा त्याग कर किंवा त्या कामाला काय कर, नष्ट कर. इंद्रियाणि परण्याहु, इंद्रियेभ्यः परं मनः, मनसस्तु परा बुद्धिः, यो बुद्धिः परतस्तु सः. इंद्रियाणि परण्याहु, इंद्रियेभ्यः परं मनः, मनसस्तु परा बुद्धिः, यो बुद्धिः परतस्तु सः. बघा पदच्छेद बघा. इंद्रियाणि पराणि आहुः, इंद्रियेभ्यः परं मनः, मनसः तु परा बुद्धिः, यः बुद्धेः परतः तु सः. आलं का? पदच्छेद कळला का? आता हे इंद्रिय कसे आहेत बघा. इंद्रियाणि पराणि आहुः, या इंद्रियांना श्रेष्ठ म्हणून सांगतात. पराणी म्हणजे काय? पर म्हणजे श्रेष्ठ, आणि पर शब्द नपुंसक लिंगामध्ये चालवलाय आणि त्याचं बहुवचन पराणी आहे का नाही? कमलम कमले कमलानी, तसं परंपरे पराणी. इंद्रियाणि पराणी, इंद्रिय हे कसे श्रेष्ठ आहेत असं आहोहू सांगतात. कोण सांगतात? ज्ञानी पुरुष सांगतात. कशापेक्षा श्रेष्ठ इंद्रिय? या शरीरापेक्षा. आपलं हे जे स्थूल शरीर आहे, या स्थूल शरीरापेक्षा इंद्रिय कसे असतात? श्रेष्ठ असतात. श्रेष्ठ. इंद्रियेभ्यः मनः परम, आणि या इंद्रियापेक्षा सुद्धा मन कसं आहे? श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ. तू परंतु मनसह बुद्धी परा, आणि त्या मनापेक्षा सुद्धा बुद्धी कशी आहे? परा म्हणजे श्रेष्ठ. आणि यह बुद्धेः परतः, आणि जो किंवा बुद्धेः परतः यह सह, असं घ्यायचं. तू घ्यायचा अगोदर. तू म्हणजे परंतु बुद्धीच्या पेक्षाही परतः म्हणजे जो श्रेष्ठ आहे. बुद्धेः यह परतः, बुद्धीपेक्षाही जो काय आहे? श्रेष्ठ आहे. सह, तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे, असं लावून घ्यायचं लक्षामध्ये. अजून एकदा बघा, अजून एकदा सांगतो. इंद्रियाणि पराणि आहुः, इंद्रिये हे श्रेष्ठ आहेत असं सांगतात, ज्ञानी पुरुष सांगतात. लक्षामध्ये. इंद्रियेभ्यः मनः परम, इंद्रियापेक्षा मन कसं आहे? श्रेष्ठ आहे. तू परंतु मनसह बुद्धीही परा, पण त्या मनापेक्षा सुद्धा बुद्धी कशी आहे? श्रेष्ठ आहे. आणि बुद्धेः यः परतः, आणि बुद्धीपेक्षाही जो काय आहे? श्रेष्ठ आहे. सहा, तो काय आहे? आत्मा. आलं? म्हणजे आत्मा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? आत्मेपेक्षा श्रेष्ठ आहे.
माहित नाही तुला? आत्म्यापेक्षा काही श्रेष्ठ नसते, सर्व श्रेष्ठ कोण आहे? आत्मा. एवं बुद्धे परम बुद्ध्वा स्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. एवं बुद्धेः परम बुद्ध्वा संस्तभ्य दिसलं का? आत्मानं आत्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. आता बघा, महाबाहो अगोदर काय घ्यायचं? महाबाहो म्हणजे हे मोठे हात असणाऱ्या आत्मा. एवं अशा प्रकारे बुद्धेः परम आत्मानं बुद्ध्वा असं घ्यायचं. आत्मानं इकडे घ्यायचं. कुठं? म्हणजे इथं परम हे आत्मानंचं विशेषण करायचं. परम हे विशेषण कोणाचं? आत्मानं. म्हणजे एवं अशा प्रकारे बुद्धेः परम आत्मानं बुद्ध्वा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या आत्म्याला जाणू. आत्मा कसा आहे? बुद्धीपेक्षा श्रेष्ठ. वचन लोक सांगितलं का नाही? मग बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असलेला जो आत्मा, त्या आत्म्याला जाणून आत्मना संस्तभ्य. आत्मना, आता इथं आत्मना शब्द आला का नाही? तर इथं आलेला आत्मा शब्द अंतःकरणी अर्थाचा. आत्मना शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? आणि आत्मानं आला का नाही? त्या आत्मानं शब्दाचा अर्थ घ्यायचा आपलं स्वरूप, मूळ स्वरूप लक्षामध्ये. आणि पुढे आलेला आत्मना शब्द, त्या आत्मना शब्दानं काय घ्यायचं? अंतःकरण. अंतःकरणाच्या द्वारा आपल्या मनाला, बुद्धीला त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संस्तभ्य म्हणजे स्थिर करू, स्तंभित करू. स्तंभित करू म्हणजे स्थिर करू. दुरासदम कामरूपम शत्रुं जहि. दुरासदम म्हणजे जिंकण्याला कठीण असणाऱ्या, कामाला जिंकणं सोपं आहे का? जिंकण्याला कठीण असणाऱ्या कामरूपम शत्रुं, कामरूपी शत्रूला जेही म्हणजे तू काय कर? ठार कर, नष्ट कर, मारून टाक, त्याला संपून टाक. कुणाला? कामरूपी शत्रू. आलं लक्षामध्ये? पण कसं? बघा, महाबाहो एवं अशा प्रकारे बुद्धेः परम आत्मानं बुद्ध्वा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असणाऱ्या आत्मस्वरूपाला जाणून आत्मना संस्तभ्य आणि अंतःकरणाच्या द्वारा मनाला, बुद्धीला तिथं स्थिर. पण कसलं अंतःकरण? शुद्ध अंतःकरण, सुसंस्कृत अंतःकरण. शुद्ध आणि सुसंस्कृत अंतःकरणाच्या द्वारा मनाला, बुद्धीला संस्तभ्य म्हणजे स्थिर करून दुरासदम कामरूपम शत्रुं जहि, जिंकण्याला कठीण असणारा कामरूपी शत्रू, या कामरूपी शत्रूला तू काय कर? नष्ट कर, ठार कर. आलं? ओम तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे कृष्णार्जुनसंवादे कर्मयोगः नाम तृतीयोऽध्यायः.
अध्यायः। ऐका, ओम तत्सत इति. आता ही ओम तत्सत हे काय आहे? देवाची नाव आहे. हे तिन्ही देवाची नाव आहे. ओम हे त्याचंच नाव आहे, तत् हे त्याचंच नाव आहे आणि सत हे सुद्धा त्याचंच नाव आहे. लक्षामध्ये नामाचा उच्चार केला. नामाचा उच्चार करून सांगतात इति. इति म्हणजे अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीतासु. श्रीमद म्हणजे श्रीन संपन्न असणारा आणि भगवत म्हणजे भगाने संपन्न असणारा. भग म्हणजे ऐका यशस्वी अवधाव्य ज्ञानमय ऐश्वर्य हे 6 गुण व्यवस्थित म्हणून भगवंत. ह्या 6 गुणांना भगवंतात. अशा या भगाने म्हणजे षड्गुणाने संपन्न असणार आहे असलेल्या त्या परमात्म्याने गीतासु गायलेल्या उपनिषदसु उपनिषदातील ब्रह्मविद्यायाम ब्रह्मविद्येतील योगशास्त्रे योगशास्त्रातील श्रीकृष्णार्जुन संवादी श्रीकृष्णार्जुनाच्या संवादातील कर्मयोग नाम तृतीय अध्याय. कर्मयोग नामाचा हा 3रा अध्याय पूर्ण झाला. ओम शांती शांती शांती. कुंडली